हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। दलित आदिवासींवरील अत्याचारास ठाकरे सरकारच जबाबदार। पत्रकार परिषदेत खासदार डॉक्टर हिना गावित यांचा आरोप। दोंडाईच्या वीज मंडळाच्या कार्यालयात भाजपचे ठिय्या आंदोलन। साक्री तालुक्यातील धांडे फाट्यावरील एका घरात धाडसी चोरी। पिंपळनेर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील मेडिसिनचा प्रश्न ऐरणीवर, दखल घेण्याची होते मागणी। सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने धुळ्यात अपंग बांधवास मारहाण। काल भैरव जयंतीनिमित्त धुळ्यातील एकविरादेवी मंदिरात भंडारा। नेर ग्रामपंचायतीत संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा। आणि संविधान दिनानिमित्त बहुजन विद्रोही पत्रकार संघातर्फे कार्यक्रम संपन्न। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। विद्यमान ठाकरे सरकारच्या 2 वर्षाच्या फसवणूक पर्वाचा फटका अनुसूचित जाती जमातींना बसला आहे। तसेच दलित आदिवासींवरील अत्याचारास ठाकरे सरकारचा पाठिंबा असल्याचा आरोप आज खासदार डॉक्टर हिना गावित यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला। त्यांनी धुळ्यात येऊन ही पत्रकार परिषद घेतली। आदिवासी विकास मंत्री हे ज्या वेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांच्या हातात एक बॅग असायची, कायम एक बॅग घेऊन फिरायची। त्या बॅग मध्ये बोगस आदिवासींना त्या ठिकाणी काढून ओरिजिनल आदिवासींना त्या ठिकाणी नोकऱ्या दिल्या पाहिजे त्याचे अशा प्रकारची एक फाईल असायची। एक असायची की 5वी अनुसूचीचं त्या ठिकाणी अंमलबजावणी झाली पाहिजे, या फाईली असायच्या। म्हणजे कधी आपण त्यांना विचारलं की तुमच्या बॅगेत काय आहे की ते अशा फाईली काढून दाखवायचे। आणि या फाईली घेऊन कधी राज्यपालांना भेटा, कधी राष्ट्रपतींना भेटा, अशा प्रकारे ते आमदार असताना हे सगळं एक्सरसाइज चालायची। आज ज्या टाइमाला आदिवासी विकास मंत्री स्वतः ते मंत्री झाले आहे, सर्व अधिकार त्यांच्या हातात आहे, तर त्यांची ती फाईल गायबच झाली आणि बॅगही गायबच झाली आहे। कारण ज्या गोष्टींसाठी सातत्यानं ते वर्षानुवर्ष बोलत होते, आज जेव्हा त्यांच्या हातात अधिकार आला आहे ते काहीच करत नाही। 5वी अनुसूचीची अंमलबजावणी ही व्यवस्थितरित्या होत नाही आणि याच्यामुळे आदिवासी भागातल्या आदिवासींच्या जमिनी ज्या आहेत या त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने बळकावल्या जाऊन राहिले। 5वी अनुसूचीची जर अंमलबजावणी व्यवस्थित रीतीने झाली तर आदिवासींवर होणारा जो अन्याय आहे हा कुठेतरी थांबेल आणि खऱ्या अर्थानं आदिवासींना त्या ठिकाणी न्याय मिळेल पाहिजे। यासाठी अनेक वेगवेगळे लोक, अनेक वेगवेगळ्या संघटना या लढा देत आहेत की प्रमोशन मध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे आणि अशा प्रकारचा सुप्रीम कोर्टाचा आदेश देखील आलेला आहे, पण त्याच्यामध्ये देखील कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी ही हे सरकार करत नाही। म्हणजे पदोन्नतीमध्ये आरक्षण जर दिलं तर अनेक एससी आणि एसटी समाजाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळू शकतो, परंतु अन्याय करण्याच्या भूमिकेत असलेलं हे ठाकरे सरकार पदोन्नती देत असताना त्या ठिकाणी आरक्षण हे देत नाही आणि असं डायरेक्ट या समाजाला ते त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवायचं काम हे सरकार या ठिकाणी करत आहे। प्रत्येक राज्यामध्ये ट्रायबल ऍडवायझरी कमिटी असते, टीएसी कमिटी, ज्याचे अध्यक्ष खुद्द माननीय मुख्यमंत्री असतात। हे सरकार आल्यापासून एकही मीटिंग ट्रायबल ऍडवायझरी कमिटीची आजपर्यंत झालेली नाही। दरवर्षी खरं तर मॅन्डेट असं आहे की टीएसीची ही मीटिंग ही दरवर्षी झाली पाहिजे। यामध्ये FRAचे प्रश्न असतील, आदिवासी भागाचे प्रश्न असतील, पेसाचे प्रश्न असतील, असे अनेक वेगवेगळे जे प्रश्न आहेत हे या टीएसीच्या मीटिंगमध्ये चर्चेला येत असतात। परंतु आतापर्यंत एकहीदा या सरकारने टीएसीची मीटिंग केलेली नाही। त्यासोबतच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली ज्या कुटुंबांना न्याय मिळावा म्हणून ते प्रतीक्षेत आहेत त्या कुटुंबांना सुद्धा आतापर्यंत न्याय मिळाला नाही। याची आकडेवारी किती आहे हे या सरकारने घोषित केली पाहिजे।
आणि त्यासोबतच या कायद्याअंतर्गत राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली नियमित एक बैठक झाली पाहिजे असं अपेक्षित असतं, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांना अजूनपर्यंत ही बैठक घेण्यासाठी वेळ मिळालेला नाही. म्हणजे हे सर्वच पाहता शिक्षण असेल, आरोग्य असेल, मूलभूत गरजा असतील, आदिवासी एससी समाजाची स्कॉलरशिप असेल, त्यांचं बजेट असेल, केंद्राने दिलेला निधी असेल किंवा SC ST प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज ऍक्ट असेल, या अंतर्गत ज्या ज्या काय सोयी सुविधा आपल्या आदिवासी समाजाला, आपल्या दलित समाजासाठी आहेत, हे कशा प्रकारे ब्रेक मारता येईल, कशा प्रकारे थांबवता येईल, हेच सातत्यानं या सरकारचं ओव्हरऑल परफॉर्मन्स बघून आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून मी शेवटी एवढंच सांगेन की आयोगाची नियुक्ती उशिराने करणं आणि या सर्व योजना थांबवणं हा एक प्रकारे या आदिवासी आणि SC समाजाला सगळ्या मुख्य प्रवाहामधनं वंचित ठेवण्यासाठीचा हा एक प्रकारे कट या शासनाचा आहे. शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा वीज कंपनीतर्फे खंडित केला जात आहे. त्या विरोधात भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. आम्हाला वीज फुकट नको, पण नियमानुसार बिल द्या, बिल भरण्यास सवलत द्या, अशी मागणी या प्रसंगी करण्यात आली. वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित करत आहे. त्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज कंपनीच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता RB जोशी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. आंदोलनात रामकृष्ण मोरे, भाईदास पाटील, सुनील माळी, भगवान माळी, रज्जेसिंग गिरासे, पुंडलिक माळी, कैलास गिरासे आदींसह शेतकरी सहभागी झाले होते. आज या ठिकाणी दोंडाईचा MSCBचे कार्यकारी अभियंता जोशी साहेब यांच्याकडे दोंडाईचा परिसरातील आणि शिंदखेडा तालुक्यातील अर्थातच पूर्ण धुळे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी एक निवेदन दिलं. आणि ते निवेदन अशा आशयाचं आहे की जी काय शेतकऱ्यांचं ट्रान्सफार कट केलेलं आहे आणि ट्रान्सफारमध्ये कट करून शेतकऱ्यांचं जे काही रब्बी पीक अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे आणि या MSCBचा आणि महाराष्ट्र आघाडी सरकारचा जो काही भोंगड कारभार आणि जुलमी कारभार जो आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी निवेदन दिलं, धरणे आंदोलन केलं. आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी सर्व शेतकरी आज या जोशी साहेबांना निवेदन दिलं. आणि निवेदनाच्या माध्यमातून जोशी साहेब असतील, CA साहेब असतील यांच्याशी चर्चा करून प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येक कनेक्शन ज्याचं असेल त्याने सर्वांनी कमीत कमी 3,000 आणि जास्तीत जास्त आपल्या ऐपतीप्रमाणे भरावं. आणि तात्काळ या ठिकाणी MSCBच्या अधिकाऱ्यांनी, जोशी साहेबांनी ट्रान्सफॉर्मर सुरू करण्याच्या सूचना दिल्या, त्या सुरू झाल्या. आणि आज आम्ही या ठिकाणी आमचं ठिय्या आंदोलन जे होतं ते मागे घेतलं. मी जोशी साहेबांचंही या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि सर्व शेतकरी या ठिकाणी आले. सर्व शेतकऱ्यांनी या मोर्चामध्ये, या आंदोलनामध्ये भाग घेतला आणि खऱ्या अर्थानं आज आनंद झाला की शेतकरी एकजूट जर असला तर अशा पद्धतीने सरकारलाही आणि अधिकाऱ्यांनाही निर्णय बदलावे लागतात. आणि म्हणून शेतकरी एकजुटीचा या ठिकाणी विजय असो आणि शेतकऱ्यांचा एकजुटीचा या ठिकाणी विजय झाला. आणि या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी आणि MSCBच्या अधिकाऱ्यांनी चांगली वागणूक, चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साक्री तालुक्यातील धांडे फाट्यावरील घरात धाडसी चोरी झाल्याचं आज सकाळी उघडकीस आलं. यात 3 तोळे सोने, गळ्यातील पोत, अंगठी आणि 60,000ची रोख रक्कम लंपास झाल्याची माहिती घरमालक भास्कर रामदास घरटे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. भास्कर घरटे हे आपल्या कुटुंबियांसोबत बाहेरगावी कामानिमित्त गेले होते. घरटे यांच्या घरातच किराणा दुकान असल्याने आज सकाळी एक व्यक्ती सदर दुकानावर वस्तू घेण्यास गेला असता त्याला घरात चोरी झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी तात्काळ घरटे यांना चोरी झाल्याची माहिती दिली. घरटे यांनीही चोरी झाल्याची माहिती साक्री पोलीस ठाण्यात माहिती दिली आणि साक्री पोलीस ठाण्याचे PI दिनेश आहेर, उपनिरीक्षक भानुदास नरे यांच्यासह श्वान पथक, ठसे तज्ज्ञ आदी पथक घटनास्थळी पोहोचून चोरीची पाहणी केली. पिंपळनेर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला कोणी वाली आहे का, असा प्रश्न सध्या पिंपळनेर कराडमधून उपस्थित होत आहे.
कारण या दवाखान्यामधील मेडिसिनची पूर्णता ऐशी तैशी झाल्याचं चित्र समोर येत आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी पिंपळनेर ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांमधून होत आहे. पिंपळनेर येथे पशुवैद्यकीय दवाखान्याची उभारणी करण्यात आली आहे. या दवाखान्याच्या माध्यमातून परिसरातील 32 गावांमधील संबंधित पशु दवाखान्यांमध्ये मेडिसिन पुरवले जातात. विशेष करून शेतकऱ्यांच्या गुराढोरांना कुठल्याच मेडिसिनची कमतरता भासू नये यासाठी संबंधित प्रशासनातर्फे लाखो रुपये खर्च करून अशा दवाखान्यांना मोठ्या प्रमाणात मेडिसिनची उपलब्धता करून दिली जाते. मात्र पिंपळनेर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील हे चित्र, हा प्रकार पाहता केवळ शासनाचा महसूल बुडवण्याचं काम सुरू आहे. विशेष बाब म्हणजे या दवाखान्यात ठेवलेल्या मेडिसिन वस्तू पूर्णतः बेवारस पडल्याचं दिसून येत आहे. सदरच्या मेडिसिन वस्तू ना खोक्यात ना पिशवीत त्या भंगलेल्या अवस्थेत पडल्याचं चित्र आहे. यासंबंधी कर्मचाऱ्याला विचारपूस केली असता कर्मचाऱ्याने मेडिसिनची खोके पाण्यात भिजल्याचं सांगितलं. मात्र खरे काय आणि खोटे काय याचा संबंधित प्रशासनाने उलगडा करावा अशी मागणी पिंपळनेरसह परिसरातील नागरिक व शेतकरी करतायत. विचारतो फोटो का काढताय? तुम्हाला विचारलं ना आता आम्ही तेच विचारलं. काय विचारलं? निकष आहे? हे निकष आहे वाटपाचं. पण त्याची अवस्था कशी झाली आहे ते बघतोय मी. अवस्था काय आहे याच्यात काय अडचण आहे? हे बॉक्स असे पडलेले आहेत ते कुठल्याही आता ते प्रकारचे काढतायत, वाटप तर चालू नाही तर 32 दवाखान्याचे लोक आले. इथे समजू शकतो आपण सलाईनांची काय कंडिशन. आता ते धुळ्याहून आणताना जर पावसात तिथं पाऊस पडलेला असेल तिथं सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यामुळे धुळ्यातील एका अपंग बांधवाला मारहाण करण्यात आली आहे. या संदर्भात पोलिसात तक्रार केली असता तरी देखील संबंधित मारहाण करणाऱ्यांवर कुठलीच कारवाई झाली नाही. ही कारवाई व्हावी अशी मागणी अपंग बांधवांकडून होत आहे. धुळे शहरातील पारोळा रोडवरील कॉटन मार्केट तथा डॉक्टर सुभाष भामरे यांच्या राम पॅलेस येथील कार्यालयासमोर निलेश रमेश पटेल हा 35 वर्षीय अपंग बांधव हार्डवेअरचा व्यवसाय करतो. ज्या दुकानात व्यापाराचा व्यवसाय चालतो त्या दुकानाचा वाद गेल्या 5 वर्षापासून न्याय प्रविष्ट आहे. काल 5 वाजता दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू होते. त्यावेळेस श्यामभाई ताराचंद पटेल, भजन ताराचंद पटेल, आशिष भजन पटेल हे दुकानात येऊन त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यास विरोध दर्शविला. विचारपूस केली असता उलटपक्षी त्यांनी दमदाटी करून मारहाण केली. या संदर्भात आझादनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार केल्यावरही संबंधितांवर कुठलीच कारवाई झाली नाही. ही कारवाई व्हावी अशी मागणी निलेश पटेल यांनी दाखल तक्रारीतून केली आहे. निलेश रमेश पटेल, वय 35. ते मी तिथं दुकानमध्ये बसवतो, त्याला कॅमेरे काढत होते तर मी त्याला मना केली कॅमेरे काढू नको. तर त्यांनी मला मारहाण केली आणि त्यांचे नाव आहे अपराधी आपला भजन ताराचंद पटेल, श्याम ताराचंद पटेल आणि आशिष भजन पटेल यांनी तिघांनी मला तरी मारहाण केली आणि मला नाव दाबून पाठीमागे पण वार केला. जीवाची मानाची धमकी पण दिली आणि ते उत्तर प्रदेश येऊन इथून दादागिरी करतात आमच्यासाठी. 3 जण होते ते. तीन आणि मी 15 तारीखला पण कंप्लेंट दिली होती, 18 तारीखला पण कंप्लेंट दिली होती. तर पोलिसांनी काय त्यांच्यावर काही कारवाई केली नाही. आज पण घटना घडली माझ्यासमोर आणि पोलीस पण काही कारवाई करता येत त्यांच्या. मेरा नाम कांतीलाल लालजी पटेल है और आज मेरे भतीजे के ऊपर ये भजनलाल ताराचंद पटेल, श्याम ताराचंद पटेल और आशीष भजन पटेल त्याने प्राणघात हल्ला केला. ते पूर्वपासून आमचा ते थोडा वाद जमीन प्रत्यय आहे. आम्ही त्याच्याकडे जमीन घेतलेली होती. ते नंतर ते सर्व कागदपत्रांना खरेदी करून आम्ही पैसे तिला कंप्लेंट दिलेले होते. नंतर त्याने सांगितले की आमचं थोडा काम है. ते एक खोली चांगली होती, दूसरी से पड़ गिर गई थी, पर हमने उसको मानुसी के नाते उसको थोड़ा उधर रहने को दिया. तो आज फिर बाद में वो वापस इधर आए
बोले मेरे को इधर काम है, वैसा काम करने का है, वैसा कर मानुष के हिसाब से हमने जगह दिया था। फिर बाद में वो बोले हम काम करके चले जाएंगे, ऐसा हमको वैसा आश्वासन दिया था। पर थोड़ा थोड़ा टाइम पास करते गए बाद निकलते नहीं थे। फिर बाद में हमने बोला कि भाई तुम कब जा रहे, तो बोले वो हमारे से कुछ पैसे खंडनी मांगने को लगे। तो फिर हम भाई काय का ऐसा करके हमने पुलिस कंप्लेंट किया। उसके बाद में ऐसा का वो करके हमको फिर उसने कोर्ट से धमकी, पैसे पढ़ाने के कोर्ट का धमकी दिया। ऐसा करके उसने हमारे ऊपर केस का वो ऐसा नोटिस भेजा, ऐसा करके हमको डरा है भाई निकल जाएगी पैसे, ऐसा करके। पर तो भी हमने ऐसा करके उसने झूठा ऐसा केस हमारे ऊपर भाई से डालाया हमारे ऊपर, और वो चालू है मेटल दिवाली मीटर का। आज निलेश रमेश पटेल जे भतीजे अपंग थे, उसके ऊपर त्याने प्राणघात हल्ला केला। जो आजूबाजू थे वो हिसाब से वो बच गए, वो हिसाब से हमने FIR भी किया है। तो बजे भी ऐसी घटना बनी, वो कैमरा फोड़ देते तो ये भाई निलेश रमेश पटेल जो अपंग है वो मना बोल रहे थे, तो उसके ऊपर हमला किया उसने, और पीछे वार भी किया, सिर पे भी लगा। ऐसा उसको हम लगे और उसको हमला किया। तो ऐसा हमला नहीं होए तो ऐसा SP साहब, जिलाधिकारी साहब ने विनंती कर रहा कि ऐसा आगे घटना नहीं बने और उसे कड़क कड़क शासन होने को चाहिए, एवं मैं आशा रखता हूँ आगे जो होगा तो इसका जवाबदार शासन रहेगी। भगवान कालभैरव जयंतीनिमित्त धुळे शहरातील श्री आई एकविरा देवी मंदिरात भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भाविकांनी दर्शन घेत भंडाऱ्याचा लाभ घेतला, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी प्रसारमाध्यमांना दिली। धुळे शहरातील श्री एकविरा देवी मंदिरात आज कालभैरव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। त्यानिमित्त आज कार्तिक महोत्सवाची सांगताई झाल्याने आज भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। भंडाऱ्यात बाजरीची भाकर, वांग्याचे भरीत, मिरचीचा ठेचा, मुरमुरे असा महाप्रसाद वाटप करण्यात आला। याचा लाभ भाविकांनी उत्स्फूर्तपणे घेतला। श्री एकविरा देवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने व भाविकांच्या सहकार्याने आज कालभैरव जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। आणि या कालभैरव जयंतीच्या निमित्ताने आमचा जो हा कार्तिक महोत्सव सुरू असतो, 1 महिनाभर कार्तिक महोत्सव असतो, तर या कालभैरव जयंती निमित्ताने कार्तिक महोत्सवाचं सांगता होत असते। आणि आज हा मोठ्या प्रमाणात प्रसाद करण्याचं कारण एक आहे, गेल्या पौर्णिमेला म्हणजे पौर्णिमेपासून महाराष्ट्र शासन आणि गुजरात सरकार या दोघेही राज्यामध्ये भंडाऱ्याला परवानगी देण्यात आलेली आहे। आणि त्या भंडाराच्या अनुषंगाने, परवानगीच्या अनुषंगाने आज आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात भंडारा केलेला आहे। आणि या भंडाऱ्यामध्ये कालभैरवाचा जो प्रसाद आहे तो फक्त बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, मिरचीचा ठेचा आणि गुलगुले असा हा प्रसाद कालभैरवांचा आवडता प्रसाद आहे। कांदा निंबू तो प्रसादच फक्त ठेवण्यात आलेला आहे। तो प्रसाद मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे आणि सगळ्या भाविकांना आम्ही विनंती पण केलेली आहे प्रसाद घ्यायला सर्वांनी आहे। त्या निमित्ताने आज या कालभैरवच्या निमित्ताने गेल्या 2 वर्ष मंदिर बंद होतं, 2 वर्षात कुठलाही उत्सव झाला नाही, तर आज हा कालभैरव मंदिराच्या निमित्ताने उत्सव पण होतोय आणि भंडारा पण सुरू झाला आहे। तर दर पौर्णिमेला जो भंडारा होतो तो आता दर पौर्णिमेला होईल आणि आज कालभैरव निमित्ताने सगळा भंडारा होतोय। नमस्कार, सगळ्यांनी लाभ घ्या, धन्यवाद। काल जिल्हाभरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। धुळे तालुक्यातील नेर येथील ग्रामपंचायतीतही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधान दिन साजरा करण्यात आला। धुळे तालुक्यातील नेर येथील ग्रामपंचायतीत संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। याप्रसंगी गावाचे सरपंच, ग्रामसेवक, सदस्य व दलित बांधवांसह ग्रामस्थ उपस्थित होते। 30 नोव्हेंबर 1949 रोजी या देशाला सुंदर अशी राज्यघटना ज्यांनी प्रदान केली, बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो। आज आमच्या या नेर गावामध्ये नेर ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाचं पूजन करण्यात आलं आणि या ठिकाणी आंबेडकर चौक मित्रमंडळाचे जे स्मारक आहे या ठिकाणी
सुद्धा बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं आणि सर्व देशवासियांना मी या संविधान दिनाच्या निमित्तानं नेर ग्रामस्थांकडून व नेर ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो. 26 नोव्हेंबर या संविधान दिनाचं औचित्य साधत काल सायंकाळी 5 वाजता बहुजन विद्रोही पत्रकार संघ जिल्हा धुळेतर्फे धुळे शहरातील धोंडो शामराव गरुड वाचनालय येथे अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी विद्यावर्धिनी महाविद्यालय धुळेचे प्राध्यापक राजू म्हस्के, माजी नगरसेवक अनिल दामोदर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार, जागतिक कीर्तीचे पूज्य भंते ज्ञान ज्योतिजी यांचे शिष्य आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बहुजन विद्रोही पत्रकार संघाचे दीपक खैरनार, मधुकर निकम, चंद्रमणी वाघ, नितीन मुकुंदे, उमाकांत कढरे, विनोद शिरसाट, सुभाष पाटील, मनोहर अंधारीकर आदी उपस्थित होते. संविधानासंदर्भात हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. देशामध्ये 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतात 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्याच्यानंतर स्वातंत्र्यपूर्व भारतात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी तमाम भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क अधिकार मिळावे, स्वतंत्र, न्याय, समता, बंधुता या संदर्भात त्यांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेत भारतीय संविधान बहाल केलं. त्याची खरी अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी, ज्याला प्रजाला सत्ता पडतो 26 जानेवारी त्या दिवशी झाली आणि तमाम भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क आणि अधिकार, स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता हे मिळाले. आणि असाच 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा व्हावा या संदर्भात जसं 26 जानेवारीला आणि तसंच 1 मे महाराष्ट्र स्थापनेचा आणि कामगार दिवस आहे आणि एक दिवस असं ध्वजारोहण करून म्हणजे 15 म्हणजे झेंडावंदन करून साजरे होतात. तसंच महाराष्ट्र शासनाचा विचार केलं होतं की बाबा 26 नोव्हेंबर संविधान दिवस हा देखील कार्यक्रम व्हायला पाहिजे. त्याचा रिपोर्टिंग अहवाल म्हणजे तमाम भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क आणि अधिकार कशापासून मिळालेले हे तमाम भारतीय नागरिकांना याची जाणीव व्हावी यासाठी शासनाने 24 नोव्हेंबर 2008 रोजी शासनाने परिपत्रक काढलं आणि प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यालयांना बंधनकारक केलं की 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात यावा. 24 नोव्हेंबर 2008 ला परिपत्रक काढलं महाराष्ट्र शासनाने. परंतु महाराष्ट्र शासनामध्ये प्रत्येक शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये भारतीय संविधानाचा सन्मानी अवमान झाला. कारण 2008, 2009, 2010, 11 आणि 12 महाराष्ट्रात कोणत्याही कार्यालयामध्ये 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा झाला. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. दलित आदिवासींवरील अत्याचारास ठाकरे सरकारच जबाबदार, पत्रकार परिषदेत खासदार डॉक्टर हिना गावित यांचा आरोप. दोंडाईच्या वीज मंडळाच्या कार्यालयात भाजपचे ठिय्या आंदोलन. साक्री तालुक्यातील धांडे फाट्यावरील एका घरात धाडसी चोरी. पिंपळनेर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील मेडिसिनचा प्रश्न ऐरणीवर, दखल घेण्याची होते मागणी. सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याने धुळ्यात अपंग बांधवास मारहाण. काल भैरव जयंतीनिमित्त धुळ्यातील एकविरादेवी मंदिरात भंडारा. नेर ग्रामपंचायतीत संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा. आणि संविधान दिनानिमित्त बहुजन विद्रोही पत्रकार संघातर्फे कार्यक्रम संपन्न. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.